जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23मध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये 4 घटकातील जाहिराती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या कास्टनुसार जागा बघून घ्या, समांतर आरक्षणानुसार जागा बघून घ्या, कारण की ऐन वेळेवर फॉर्म भरायच्या वेळेस गोंधळ होऊ नये त्यासाठीच आपण सर्व घटकातील जाहिराती या व्हिडिओच्या माध्यमातून आणि टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर जाहिरात तुम्हाला बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्यांना सर्च करून टेलिग्रामला जॉईन करायचं आपल्या, त्यांनी पोलीस भरती 03 म्हणून टाईप करा. कुठेही स्पेस द्यायचं नाही आहे, तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल. तर चला आपण जाहिराती बघूया. तर पहिला जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे अमरावती ग्रामीण. बघा, इथे 198 जागा आहे आणि जवळपास सर्वच कास्टला इथे जागा देण्यात आलेल्या आहे. पुढील जो घटक आहे तो आहे अकोला, 195 जागा आहे. मागच्या वर्षी इथे 300च्या वर जागा होत्या, पूर्ण अर्ध्याच्या जवळपास जागा आलेल्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून म्हणतो आहे की सर्वांनी SRPकडे फोकस करा. सर्वात जास्त जागा यावर्षी SRPFला आहे आणि SRPFला जर तुमचं वय बसत नसेल तर 4 तारखेला सर्वांनी मुंबईला जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, धुळेला 57 जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि पुढील जो घटक आहे तो आहे आपला, तो कोणता घटक आहे, तो आहे SRPFचा. बघा, इथे 133 जागा आहे. मागच्या वर्षी इथे जवळपास 100च्या आतमध्ये, मला वाटते 70च्या आसपास जागा असेल किंवा 60च्या आसपास जागा असेल. इथे डायरेक्ट डबल झालेली आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, SRPFमध्ये यावर्षी लागणे खूप सोपे झालेलं आहे आणि कटऑफसुद्धा मी आताच सांगतो की कमी जाणार आहे, कारण की सर्वांचा फोकस जिल्हा पोलीससाठी असतो. तुम्हाला जर लागायचं असेल, वर्दी मिळवायचं असेल, तर सर्वांनी 4 मार्चला मुंबई आझाद मैदानला जायचं आहे. सर्वांनी मुकुल भाऊ यांच्याशी संपर्क साधा. तुम्हाला मी त्यांचा नंबरसुद्धा देतो. बघा, त्यांचा नंबर सेव्ह करून घ्या आणि कोणीही त्यांना कॉल करू नका. जर तुम्हाला जायचं असेल, खरंच स्वतःसाठी काहीतरी करायचं असेल, कारण की हे स्वतः तुमच्यासाठी सुरू आहे. त्यांना काही गरज नाही आहे, फक्त तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही स्वतः जायचं आहे. सर्वांनी त्यांना मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज करा की मी येणार आहे. त्यांनी लिस्ट बनवलेली आहे किती विद्यार्थी येणार आहे. आपल्याला जवळपास तिथे 5000च्या जवळपास विद्यार्थी आपल्याला न्यायचे आहे. नाहीतर आपलं जे आंदोलन आहे 4 तारखेचं ते सुद्धा कॅन्सल करायचं आहे आपल्याला, कारण की 26 तारखेचं तुम्ही न आल्यामुळे केलेलं आहे कॅन्सल. आता 4 तारखेचं जर आपल्यापाशी 5000 लोक विद्यार्थी नाही जुळले तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपण आंदोलन कॅन्सल करू म्हणून. तर आता तुमच्या हातात आहे सर्व काही. आंदोलन सक्सेसफुल करायचं आहे की आपल्याला परत कॅन्सल करायचं आहे. धन्यवाद.